मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सलग 3 दिवस पनवेलमध्ये प्रचार दौरा करत आहेत। पनवेल ग्रामीण भागाचा दौरा केल्यानंतर आज खारघरमध्ये त्यांनी उत्तर भारतीय तसेच राजस्थानी व गुजराती समाजाशी संवाद साधला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर असून सर्व समाज बांधवांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे यांनी यावेळी व्यक्त केला। गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने आपण पनवेल परिसरामध्ये आहात। घराच्या ग्रामीण भागातून शहरी भागाकडे आपण लक्ष वेधलेलं आहे। खारघरमध्ये आज आपण आलेलो आहात आणि या ठिकाणी गुजराती आणि राजस्थानी समाजाला आपण संबोधित करत आहोत। मुळातच इथला खारघरमधला हा गुजराती किंवा राजस्थानी समाज आहे, हा व्यापारी समाज आहे। पुन्हा एकदा तो आपल्यासाठी मतदान त्यांनी करावं असं आपण काय सांगू शकतो? देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचा महायुतीचा उमेदवार या नात्यानं आज खारघरमध्ये गुजराती राजस्थानी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख मंडळीची बैठक घेतली। समाजाचे प्रमुख अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते। आपण पाहिलं असेल, मोदीजींच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून समाज बांधव त्याचबरोबर व्यापारी अतिशय खुश आहेत। गेल्या 60 वर्षामध्ये जे झालं नाही, आज करून व्यापाऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले। प्रामुख्यानं हा देश सुरक्षित आहे आणि पुढे देखील सुरक्षित राहावा, या देशामध्ये कुठल्याही प्रकारचे जातीय दंगे होत नाही, देश प्रगतीपथावर आहे आणि त्या माध्यमातून एक व्यापारी विचार करतो की देशाच्या प्रगतीसाठी मोदीजींना पाठिंबा द्यायचा आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। खारघरचा जो मतदार हा सुशिक्षित मतदार आहे, त्यातील अन्य फरक हा सध्या तुमच्या सोबत नाही, त्याचा तुम्हाला असं वाटतं का त्याचा काही फरक पडणार नाही? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा बसवलं पाहिजे, तरच हा देश आज ज्या विकासाचा वेग पाहतोय तो पाहू शकेल। याचा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये आहे, तो खारघर आणि पनवेलमधल्या सर्व जनतेमध्ये आहे। त्यामुळे कुठल्या एखाद्या संस्थेचा विरोध आहे तो त्यांच्या स्वार्थासाठी आहे, हे लक्षात न येण्याजोगं पनवेल खारघर इथली जनता ही काही मला वाटत नाही की ती तितकी विसरभोळी किंवा शून्य नसेल। आणि त्यामुळे या ठिकाणी ज्यांना काहीतरी राजकीय साधायचं आहे त्यांनी आता राजकीय प्रवाह निवडला आहे, आता त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी त्यांच्या या राजकीय प्रवाहामध्ये आपली भूमिका त्या ठिकाणी मांडावी। आमची भूमिका आम्ही मांडतोय आणि या पनवेल आणि खारघरच्या विकासासाठी आम्ही महायुती म्हणून कटिबद्ध आहोत। जे विषय आत्तापर्यंत लोकांच्यासाठी सोडवू शकलो, जे सोडवायचे या सगळ्याची जाण आम्हाला आहे आणि त्यासाठी लागणारी मेहनत करायची आमची तयारी आहे। आम्ही ती मेहनत करत राहू, निवडणुका येवो निवडणुका जावोत, आम्ही लोकांच्या मध्ये आहोत, लोकांच्यासाठी काम करतो। मी आकडा सांगणार नाही, प्रत्येक बूथवरती किमान 50% मतं ही महायुतीचे उमेदवार म्हणून बारणे साहेबांना धनुष्यबाण मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही कार्यरत आहोत, प्रयत्नरत आहोत। लोक त्याला प्रतिसाद देत आहेत। आपण पाहिलं गुजराती आणि राजस्थानी समाजाची बैठक झाली, आपण इथून परत जाल उत्तर भारतीय समाजाची बैठक या ठिकाणी होते। अशा वेगवेगळ्या समाजाच्या बैठका आज दिवसभरामध्ये आयोजित केल्यात। पुन्हा या खारघरमध्ये आणि कळंबोलीमध्ये 7 मेला बारणेसाहेब पुन्हा येणार आहेत, दोन्ही ठिकाणी रॅल्या होणार आहेत। आज कामोठ्यामध्ये नवीन पनवेलमध्ये रॅली आहे, पूर्ण महापालिकेचं क्षेत्र या माध्यमातून ढवळून निघणार आहे।